श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या या ज्योत्स्नास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचे कशी दिसतात कटलेट? ओके आणि मस्त आहे ना। हे ना खूप छान हेल्दी आणि प्रोटीनयुक्त कटलेट आहेत आणि ते आपण बनवले आहेत राजमानी। बघा, चला आपण बघूया कसं काय बनवलेले आहेत। खूप सोपे आहेत, कमीत वेळात बनवलेलं आहे, भरपूर असं एनर्जी देणारं फूड आहे। सो आपण राजमा घेतलेला आहे, छान रात्रभर भिजवला होता आणि सकाळी आपण छान 7 ते 8 शिट्टी करून घेतलेली होती। आणि त्याच्यानंतर मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, पोहे आपण भिजू घातलेले आहे, त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची आणि हिरवी मिरची आपण छान चिरून घेतलेली आहे बारीक बारीक। आणि बघा, पोहे म्हणजे आपले साधेच पोहे घेतलेले आपण ते भिजू ठेवलेले आहे। आणि त्याच्यानंतर चला आता आपण बनवूया हे कटलेट। सर्व थोडंसं बाजूला करूया आणि एक भांडं घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्या भांड्यामध्ये घालणार आहोत आपले राजमा। बघा, राजमा रात्रभर आपण भिजवला होता मी सांगितल्याप्रमाणे, आणि माझा छोटा कुकर होता म्हणून 7 ते 8 शिट्ट्या करून घेतल्या। मोठा कुकर असेल तर कमी लागतात बघा अशा पद्धतीने। आणि आपल्याला त्याला छान मॅशनी पण मॅश करू शकतो, पण मी हातानेच मॅश केलं की म्हणजे व्यवस्थित होईल। आणि थोडंफार अख्खे दाणे राहिले तरी ते दाताखाली आले तरी छान वाटतात बघा। आपल्या अशा पद्धतीने आपल्याला छान राजमा मॅश करून घ्यायचा आहे। खूप छान सॉफ्ट झालेला होता हा, शिट्ट्या पण छान झालेल्या होत्या। थोडंसं एक दालचिनीचा तुकडा देखील घातलेला होता शिट्ट्यांमध्ये। आणि बघा अशा प्रकारे आपलं हे मॅश झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण जे पोहे होते ना ते मी पाणी काढून घेतलेलं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पोहे घातले होते। थोडा वेळ आपल्याला पोहे भिजू ठेवायचे होते। त्याच्यात आपण छान बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, त्यानंतर मस्त बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे ती घातलेली आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया शिमला मिरची, ढोबळी मिरची घालूया, मस्त बारीक चिरलेली आहे बघा, आणि ती घातलेली आहे। आणि आपण याला छान मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने। आणि हे किती सुंदर दिसतंय ना, कलरफुल, मला तर तेच खूप आवडलं बघा। अशा पद्धतीने मस्त आपण सर्व साहित्य मिक्स केलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये घालूया मसाले। आपण लाल तिखट घातलेला आहे, लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्याच्यानंतर थोडी हळद घातलेली आहे। आणि बघा अशा पद्धतीने आपण थोडंसं त्याच्यामध्ये धने पावडर पण घातलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं आपण त्याच्यामध्ये मीठ पण घालूया बघा अशा पद्धतीने। चवीपुरतं आपण मीठ देखील घातलेलं आहे आणि आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने। आणि मस्त व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आणि थोडं जर तुम्हाला बाइंडिंग स्टाईल वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये नंतर शेवटून बेसन पण घालूया बघा अशा पद्धतीने। आधी तर आपण सर्व बरोबर मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करताच आपल्या हातामध्ये किती बाइंडिंग येत आहे, किती पकडलं जात आहे, त्यानेच आपल्याला समजतं की आपल्याला त्याच्यात बेसन टाकायची गरज आहे की नाही आहे। सो अशा पद्धतीने बघा मी असं दाबूनच मिक्स झालेलं आहे, तेच मी बाइंडिंग पण बघते आहे, तर थोडंसं ना हातामध्ये सैल येत आहे। मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं आपण बेसन घालणार आहोत। आणि बेसन म्हणजे साधंच आपलं डाळीचं पीठच घालायचं आहे। तर छान आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं की आपल्याला केवढं बेसन लागतं। जास्त झालं तर ते थोडं कच्चसर वाटतं। सो थोडंसंच आपण बेसन घातलेलं आहे, अर्ध्या वाटीपेक्षा कमीच बेसन घातलेलं। आणि आपण छान हे पुन्हा मिक्स करून घेऊया बघा व्यवस्थित। आपल्याला हे बेसन मिसळून घ्यायचं याच्यामध्ये। आणि बघा मस्त खूप छान झालेले होते कटलेट आणि मी टिफिनमध्ये पण घेऊन गेली होती। आणि इट्स अ फुल मील आणि इतके हेवी झाले होते की मला लंचपर्यंत भूक नव्हती लागली। खूप छान झालेले होते। ब्रेकफास्टला म्हणा किंवा रात्री जर थोडंसंच खायचं असेल तर तुम्ही हे नक्की असे कटलेट करू शकता बघा अशा पद्धतीने। आता बाइंडिंग खूप बरोबर येत होती, तर म्हटलं चला। आणि आता बस त्याच्यानंतर काय झालं की ना थोडंसं मी शेवटी बघा ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे, पण मला असं वाटतं याच्यामध्ये थोडंसं ना चटपटा आपल्याला काहीतरी पाहिजे। मग त्याच्यानंतर शेवटी काय केलं बघा, ऑलमोस्ट मग आता हे बनायला तयारच होतं, पण म्हटलं चला थोडं आणखी हे चटपटं व्हायला हवं, म्हणून मग मी त्याच्यामध्ये थोडंसं ना आमचूर पावडर घातलं आणि हे पुन्हा मिक्स करून घेतलं। आणि त्याच्यानंतर आपलं हे मिक्स झालेलं होतं आणि बघा अशा पद्धतीने। आणि खूप छान आमचूर पावडरची जी चव आहे ना ती खूप छान लागली होती। आणि आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपलं सारण जे आहे कटलेटचं ते रेडी आहे। आता आपण त्याचे छान वड्या पाडून घेणार आहोत, म्हणजे कटलेट तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने। आणि बघा मी हा शेप दिलेला होता, तुम्ही कोणता पण शेप देऊ शकता। मी जरा थोडासा जाडसर ठेवलं आणि तुम्ही असं त्याला पातळ पण करू शकता। आणि बघा अशा पद्धतीने खूप छान झालेले होते हे कटलेट। आपण वळून घेणार आहोत
व्यवस्थित आणि बाइंडिंग पण खूप सुंदर झालेली होती. तुटत बिलकुल नव्हते की असं आपण तव्यावर टाकल्यानंतर ते पलटत आहे किंवा तुटणार आहे असे बिलकुल नव्हते झाले. खूप छान झालेले होते बघा. तुम्हाला म्हणजे कटलेट जसं मी आकार देत आहे त्याच्यावरूनच तुम्हाला त्याची बाइंडिंग समजेल. बघा अशा पद्धतीने आपण असे सर्व कटलेट करून घेतलेले होते. 1 वाटी राजमा, 1 वाटी पोहे, थोडे एक कांदा, 1 शिमला मिरची आणि अशा पद्धतीने आपले एवढे कटलेट रेडी झालेले होते. म्हणजे याच्यामध्ये 5-6 झालेले होते आणि त्यानंतर पण 5-6 झालेले होते. म्हणजे हे पोटभर पण आपण खाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला अंदाज सांगते, जर करायचं असेल तर किती कसं लागेल. जर जास्त जण असतील घरी खाणारे किंवा पाहुणे वगैरे येत आहे तर तेव्हा पण आपण करू शकतो. आणि हे आपण ना बनवून ठेवून फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो आणि वेळेवर शॅलो फ्राय पण करू शकतो. म्हणजे आपला वेळ पण वाचेल जर कोणी येत असेल. अशा पद्धतीने बघा हे मस्त ऑलमोस्ट कटलेट छान वळून घेतलेले होते. अशा पद्धतीने आपले 1 प्लेटभर कटलेट असे वळून झालेले होते. आता त्याच्यानंतर मी डायरेक्ट याला शॅलो फ्रायच करणार होती. म्हणजे शॅलो फ्राय म्हणजे तर तुम्हाला कळलंच असेल की किती कमी तेल वापरलेलं असेल त्याच्यामध्ये. आणि बघा अशा पद्धतीने हे सर्व रेडी झालेले होते. बघा किती सुंदर दिसत आहे ना. आणि मग मी त्याच्यानंतर त्याचा एक फोटोशूट पण असा एक व्हिडिओ पण काढला. खूप छान दिसत होते. त्यानंतर मी एक पॅन ठेवला पॅन ठेवला गॅसवर आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंच तेल घालणार आहोत. बस एवढ्याच तेलामध्ये हे सर्व कटलेट तळलेले होते आणि खूप छान मस्त मील झालेलं होतं ब्रेकफास्टसाठी. तर खूपच सुंदर बघा दिसत पण किती सुंदर आहे आणि छान सोनेरी होतपर्यंत असे त्याला पण शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने मस्त दिसतं आहे की नाही. खूपच सुंदर झाले. तर तुम्ही पण नक्कीच करून बघा ही रेसिपी. आणि हेल्दी पण आहे. राजमा कसं आहे की ना तो आपल्याला हेवी होतो तर त्याच्यामुळे ना आपल्याला भूक नाही लागत आणि तर आपण खाऊ शकतो यार, असा काही प्रॉब्लेम नाही. राजमा पंजाबला वगैरे तो पुष्कळ खातात. लोकांचं तर डेली असतं राजमा चावल हे वगैरे. तर आपण पण खाऊ शकतो. बघा अशा पद्धतीने मग मी याला 2 ते 3 मिनिटांनी याला छान बघा किती सुंदर रंग झाला की नाही. खूपच सुंदर झालेला होता. 2 ते 3 मिनिटानंतर छान पलटून घेतलेलं होतं आणि त्याची साईड जे मी जाळ ठेवले होते ना मग त्याला पण छान व्यवस्थित बाकीच्या बाजूंनी पण छान असं मस्त फ्राय करून घेतलेले होते. आणि बघा खूप सुंदर असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. शॅलो फ्राय तेल बस तेवढंच वापरलेलं होतं जेवढं पहिल्या ह्याच्यात टाकलेलं होतं. आणि बघा खूप सुंदर रंग पण त्याचा आलेला आहे. आणि बघा आपले कटलेट मस्त असे रेडी आहे. आणि मस्त सॉससोबत तर खूप छान वाटले होते. पण त्याच्यामुळे आमचूर पावडरचीच इतकी छान चव होती की काही घ्यायची गरज पण नाही खायला. बघा अशा पद्धतीने आपले हे जे राजमाचे कटलेट आहेत ते रेडी आहे. आणि चला आता पण तुम्हाला छान मस्त एक प्लेटिंग करून दाखवते. बघा अशा पद्धतीने असं प्लेट ठेवली आहे आणि त्याच्यावर छान असे कटलेट ठेवते. आणि बघा मस्त किती छान आणि थोडेसे असे क्रिस्पी पण झालेले होते. बरं हे खूप सुंदर चवीला, खूप हेल्दीसुद्धा आणि 0 ऑइल. म्हणजे डाएटवाल्यांनी किंवा वेट लॉस ज्यांना करायचं आहे आणि जिमवाले तर नक्कीच खाऊ शकतात ते. कारण याच्यामध्ये प्रोटीन पण भरपूर आहे कारण आपण राजमा यूज केलेला आहे. आणि बघा किती सुंदर दिसते की नाही. खूप सुंदर झालेले होते कटलेट. तुम्ही पण ही रेसिपी अशा पद्धतीने करून बघा. आणि बघा खूप सुंदर आहे. त्याच्यात थोडंसं मी काय केलं की सॉस पण लावलेला होता आणि त्याच्यानंतर तर इतके सुंदर दिसत होते ना हे की खूप छान. जसे सुंदर दिसत आहे तसेच हे खायला देखील तेवढेच खूप टेस्टी होते, चविष्ट होते आणि मज्जा आली होती खाताना मला. आणि मी ऑफिसमध्ये सर्वांना पण दिले ते सर्वांना आवडलेले होते. बघा अशा पद्धतीने आपले हे कटलेट रेडी आहे. राजमा कटलेट, राजमा व्हेज कटलेट काहीही म्हणा. आणि चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. अशा पद्धतीने हे मस्त अशी गरम गरम कटलेट रेडी आहेत तुमच्यासाठी. ओके चला या व्हिडिओचा आता इथेच करते. आणि श्री स्वामी समर्थ.